ये अभी नहीं बजा रहा। गेट खुलेंगे 6 मई को, उसके बाद यात्रा आरंभ होगी। तब आप सब लोग आए, महादेव से मिले। हर हर महादेव। हाय, आप तुझं नाव काय? यू नेम? मेरा नाम निगो है. मला माहितीच नव्हतं एक गोष्ट. मी इथून बघतोय, हे बघतोय. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत आणि खूप छान वातावरण झालं आहे. आणि मला इथून असली भारी नदी वाहताना दिसते ना, खूप छान. तुम्ही बघा इथून असं बॅक साईडने दाखवतो मी. इथून बाहेर आलो ना की ही अशी नदी वाहताना दिसते. इथून ही नदी वाहतीये. वरती पण घरं आहेत बघा. रस्ता आहे वरती ॲक्च्युली. तो रस्ता त्या वरच्या ह्याला टच होतो आणि या साईडला घरं आहेत बघा. आणि इथे असा काहीसा नजारा आहे. इकडं आपले बुलेट पार्क आहे. इकडं वर पण घरं आहेत. हे किती खूप मोठं झाड आहे पिंपळाचं. तर मित्रांनो, आत्ताचा प्लॅन असा आहे, ही आंघोळ करायची. काल रात्री खूप जास्त थकलो होतो मी दिल्लीतून ज्या ठिकाणावरून निघालो होतो ना, तिथून हे ठिकाण जवळपास मी मॅपवर चेक केलं काल. तर ते डिस्टन्स होतं जवळपास 375. तर 375 किलोमीटरची चांगली मोठी राईड झाली माझी काल. आज आपण आता रुद्रप्रयागमध्ये ना, तर रुद्रप्रयागच्या इथल्या टेम्पलचं दर्शन घ्यायचं. इथं पण एक संगम आहे, तो पाहायचा. आणि तिथून पुढे जायचं आहे आपल्याला तुंगनाथला. तुंगनाथला गेल्यावर आपण पुढचा प्लॅन ठरवूयात. इथून एक 50 किलोमीटर आहे तुंगनाथ. आणि बघूयात पुढे काय होतं आहे. आणि त्यानुसार आपण आपले प्लॅन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतच राहील. ही रूम आहे बघा माझी. या रूममध्ये ना गरम पाणी नाही आहे, तर मी आता खाली चाललो आहे आंघोळ करायला. खालच्या ह्याच्यामध्ये मस्त गिझर आहे फ्रेशमध्ये. तर मित्रांनो, नुकतंच आंघोळ होऊन फ्रेश झालो आहे. आता 7:30 वाजलेत आणि आता मला पुढचा प्रवास सुरू करायचा आहे. त्याआधी इथला संगम पाहून जायचं आहे आणि नंतर तुंगनाथ आहे. इथून आता 50 ते 60 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे. इथून आता ही रूम आपण 10-15 मिनटात सोडून टाटा बाय बाय करून निघून जाऊ आणि भेटूयात पुढे. तर मित्रांनो, मला माहितीच नव्हतं एक गोष्ट. मी इथून बघतोय, हे बघतोय. पण माझ्या मागचा जो तुम्हाला नजारा दिसतोय इथे, एक मिनिट. तर मित्रांनो, माझ्या बॅक साईडला जो तुम्हाला सीन दिसतोय, जो संगम दिसतोय, तो एक मंदाकिनी नदी, पलीकडची मंदाकिनी नदी, ती येते केदारनाथवरून. आणि ही नदी येते अलीकडची अलकनंदा बद्रीनाथवरून. आणि या दोन नद्यांचा संगम होतो इथे पुढे. हीच ती संगमाची जागा आहे रुद्रप्रयागची. आणि रुद्रप्रयाग मंदाकिनी आणि अलकनंदा नदीचा संगम. तर मित्रांनो, हा स्टे होता माझा काल रात्रीचा. बाबा काला कमलीवाला, दामनी धर्मशाला, रुद्रप्रयाग. आणि इथे आहे गाडी. याच्या पलीकडे आहे संगम रुद्रप्रयागचा. आता मी निघतो इथून पुढे. हे बघा, या गाड्या सगळ्या बद्रीनाथकडे त्या साईडला जाणारे वाहन आहे ती. आणि हा असा नजारा आहे बघा. या डोंगराच्या साईडला अशी कशी घरं बांधलीत, अशी
एक एक शेजारी शेजारी रचल्यासारखी वाटतात ही घरं. खूप सुंदर जागा आहे आणि असं काहीसं आहे सीन. माझा फोन चार्ज होतो इथे. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे नजारा बघू शकता, किती सुंदर घरं आहेत. आणि आपल्या प्लॅनमध्ये चेंज असा आहे की मी आता इथून तुंगनाथला नाही जाते. तुंगनाथ इथून 70 किलोमीटर आहे आणि ते मंदिरसुद्धा बंदच आहे आणि वरती 5-1 किलोमीटरचा ट्रेक करत जावं लागेल आणि त्यामुळे मी थोडंसं कॅन्सल केलं. मी एकटा पण आहे आणि ट्रेकवरती करत जायचं नको वाटलं मला. आणि आता इथून मी चाललो आहे ऋषिकेशला, रिटर्न चाललो आहे मी इथून परत. आता काल मी जे पॉईंट मिस केले होते ते पॉईंट मी तुम्हाला दाखवणार आहे, जे मला छान छान वाटले होते. आणि आत्ताचा हा एक पॉईंट तो खूप छान आहे. आता इथून गाडी फिरवतो आणि या रस्त्याने सरळ रिटर्न जातो निघून आणि सांगतो पुढे काय होतंय ते. हर हर महादेव. तर मित्रांनो, मी आता रुद्रप्रयागपासून थोडंसं पुढे आलेलो आहे आणि देवप्रयागकडे जाण्याच्या रस्त्याला थांबलेलो आहे मी. म्हणजे देवप्रयाग ऋषिकेश त्या रोडला थांबलेलो आहे मी आणि थोडंसं कन्फ्यूज आहे मी, काय करू काय मला म्हणजे समजत नाही आहे ॲक्च्युअलमध्ये. इथून जे तुंगनाथ श्री क्षेत्र आहे ना, ते आहे 70 किलोमीटरच्या रेंजमध्ये आणि मी आत्ता कन्फ्यूज आहे तिथे जाऊ की नको, कारण मी आत्ता एकटा आहे. आपल्याला हा भाऊ इथंच थांबलेला भेटला, हर हर महादेव. त्याला लिफ्ट पाहिजे होती. तर मी जरा शुअर नाही आहे जाऊ की नको, पण मला हा म्हणतोय की तू जा बिंदास, थोडं बघूया काय होतंय काय नाही. मला एक फील येत नाही आहे तो. जब महादेव है तो सोचना क्या प्रभु, हम भी महादेव ही हैं. हम महादेव को ही अपने साथ लेके जाते हैं जब भी महादेव के पास जाते हैं. बर्फामुळे तुंगनाथ, बद्रीनाथ आणि केदारनाथ ही देवस्थाने बंद होती. म्हणून मी रुद्रप्रयागमधूनच पुन्हा परत ऋषिकेशच्या रस्त्याकडे निघालो आणि इथे पुन्हा परत येईल असा निश्चय केला. मित्रांनो, रोडच्या साईडलाच आहे ना, इथं धारी देवीचं मंदिर आहे पाण्यामध्ये. या नदीच्या प्रवाहात तुम्ही खाली बघू शकता. तर आता मी चाललोय त्या मंदिरात दर्शन घ्यायला आणि मग तिथून जाणार आहे पुढे. हे बघा मित्रांनो, याच्या वरच्या बाजूला आहे ना रस्ता आहे, हायवे आहे आणि इथून खाली धारी देवीचं मंदिर आहे आणि इथे एक पूल सुद्धा आहे आणि आपल्याला या रस्त्याने खाली जायचं आहे. इकडून खालच्या बाजूला चाललोय आता चालत. इकडे मंदिर आहे आणि बघा किती भारी वाटतंय. सगळ्या खाली असं ह्या दरीमध्ये हे मंदिर आहे, नदीच्या प्रवाहात धारी देवीचं मंदिर. इथे खाली जातानाच इथे अघोरनाथ भैरवाचं मंदिर आहे, अघोरनाथ भैरव. आपण आता इथे दर्शन घेऊयात. असा वरून रस्ता येतो खाली आणि इकडे जायचं आहे आपल्याला. खाली तुम्हाला मंदिराचा कळस दिसत असेल आणि हा ब्रिज, या ब्रिजवर पण जायचं आता. शांत वातावरण आहे खूप. हाँ, ये देखो ना कैसा है, एकदम भैरव. हर हर महादेव. खाली उतरताना नाही तर बसायला बेंचेस टाकलेले आहेत. खाली उतरताना नाही त्याचा उपयोग होणार, येताना उपयोग होईल. इथून मंदिर बघा किती छान दिसते. जय धारी माँ. हाइट बढ़ा दी है ना इसका, अच्छा बना है मंदिर.
सुबह निकला 5:30।